आधार नाही की ते सपोर्टच्या कॅन्डलला पण तुम्ही घेऊ शकता इकडला कॅन्डल. बरोबर. आता हे बघा, या कॅन्डलला आपण जर सपोर्ट मार्क केलं, तांबडून काढून घ्या ना सकाळी. हे बघा, पण इथून आपल्याला एक ऑफसाईडचं फॉर्मेशन आपल्याला भेटलंय का? या कॅन्डलला समजा जर डाऊन साईडची जर समजा लिक्विडिटीज कव्हर केली असती इकडली, बरोबर, तर आपण एक कन्फर्मेशन म्हटलं असतं की बा या ठिकाणी एक बुलिश ऑर्डर ब्लॉकचं फॉर्मेशन होत आहे. मग इथे रिट्रेसमेंट ड्रॉपला एंट्री असेल आणि हा आपला स्टॉप लॉस असेल. हा एक, बरोबर, आणि स्विंग हा आपलं टार्गेट असेल. पण तुम्हाला काय वाटतं, इथे ऑर्डर ब्लॉकचं फॉर्मेशन झालं होतं का? इथं ऑर्डर ब्लॉक, इथं बुलिश ऑर्डर ब्लॉकचं फॉर्मेशन झालंय का? नाही. नाही झालं ना. आपलं पहिलं कन्फर्मेशन काय होतं? सपोर्ट होता. नेक्स्ट कॅन्डलला आपल्याला इकडं एक वन वे आपल्याला आली पाहिजे आपल्याला अशी, म्हणजे इथं आपल्याला ग्रीन कॅन्डल पाहिजेत इथं, बरोबर. आणि नंतर मग प्राइसला रिव्हर्स येऊ द्यायचं 50% ला, मग इथं आपली एंट्री प्लान, आपल्याला एंट्री प्लान करायची, बरोबर. समजलं तुम्हाला हे? आता यामध्ये तुम्हाला काही विचारायचंय का? विचार करा, मी तुम्हाला वारंवार विचारतोय, तुम्हाला काय विचारायचंय का? आहे ना, म्हणजे तुम्ही काहीतरी विचारायला पाहिजेत. कारण की थोडस आवाज येत नाहीये. ओके, म्हणजे थोडस हार्ड कन्सेप्ट आहे आणि तुम्हाला फाइंड करायला, तुम्ही जर समजून घेतला ना, एकदम सोपं आहे. पण तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे प्रॅक्टिस काय गोष्ट करतायत. 3-4 जण जर प्रॅक्टिस करतायत आणि म्हटल्यावर खूप अवघड आहे. ओके, जो नेक्स्ट पॉइंट आहे तो आहे बघा आपला बेरिश ऑर्डर ब्लॉक. ओके, आता बेरिश ऑर्डर ब्लॉक म्हणजे काय? हा, हा निलेश, हा सांग मित्रा. सर, बेअरिश ऑर्डर ब्लॉक म्हणजे मार्केट जेव्हा एका प्राईसपासून जेव्हा सरक खाली पडते, वापस तिकडे एक हा, ऑर्डर ब्लॉक बनतो. तिकडं मार्केट जेव्हा त्या ऑर्डर ब्लॉकला रिटेस्ट होतं, तेव्हा त्याला ऑर्डर ब्लॉक म्हणतात. हा, बरोबर. ओके, बर, अजून एक प्रॉपर वे मध्ये सांगतो याचं डेफिनेशन. ठीक आहे, नोट करा, बेरिश ऑर्डर ब्लॉक. ओके, तर बेरिश ऑर्डर ब्लॉक मध्ये, बेरिश ऑर्डर ब्लॉक म्हणजे काय माहितीये का? आता पहिले आपण काय पाहिलंय? लोवेस्ट कॅन्डल म्हणजेच काय? आपण काल काय पाहिलंय? डाऊन साइड पासून लिक्विडिटीज ग्रॅब होते सपोर्टची, बरोबर. आता आपल्याला काय पाहायचंय? हायेस्ट कॅन्डल. काय आपण काल काय पाहिलंय? हा सपोर्ट होता आपला कालचा, एक्झाम्पल. हा आपला सपोर्ट होता कालचा. इथे काय झालंय? लोवेस्ट कॅन्डल पकडली आपण कालची. समजतंय का? रिस्पॉन्स करत चला, तुमचा रिस्पॉन्स कमी झालाय. हो सर. बरोबर. हो, समजतं. ही कॅन्डल्स आपण काल काय पकडले? लोवेस्ट कॅन्डल पकडली. आता आपण आज पाहतोय रेजिस्टन्स वरती पाहतोय. फर्स्ट पॉइंट, बेरिश ऑर्डर ब्लॉक फॉर्म ऑन रेजिस्टन्स. काय? बेरिश ऑर्डर ब्लॉक फॉर्म ऑन रेजिस्टन्स.
आता नेक्स्ट हायेस्ट कॅन्डल. हायेस्ट कॅन्डल काय? हायेस्ट कॅन्डल म्हणजेच कोणती बरं? बघा ओके. आता हायेस्ट कॅन्डल म्हणजे कोणती कॅन्डल? ही कॅन्डल. बरोबर. आता हायेस्ट कॅन्डल म्हटल्यावर या कॅन्डलनं काय केलंय? इथे आपण एक रेझिस्टन्स ड्रॉ केला, त्याचं इथे आपण नाव देऊयात रेझिस्टन्स. याला प्रॉपर समजून घ्या. रेझिस्टन्स खूप महत्वाचे कन्सेप्ट येते, कारण की तुम्हाला तुमचा विनिंग रेशो जो इन्क्रीज होतोय तो याने खूप जास्त होतोय, आहे ना. रेझिस्टन्स. आता या कॅन्डलला आपण कोणती कॅन्डल पकडले? हायेस्ट कॅन्डल. बरोबर. बरोबर. आता या कॅन्डलनं काय केलंय? जो जो रेझिस्टन्स होता त्या रेझिस्टन्सची आपल्याला काय भेटलंय? लिक्विडिटीज ग्रॅब केली आहे या कॅन्डलनं. म्हणजे काय? हायेस्ट कॅन्डल काय? आता नेक्स्ट पॉइंट समोर कंटिन्यू करा या डेफिनेशनला. हायेस्ट कॅन्डल म्हणजे हायेस्ट कॅन्डलनं काय केलंय? एक रेझिस्टन्स काय केली? लिक्विडिटीज ग्रॅब केली. बरोबर. आता याला म्हणजेच आता याला आपण कसं म्हणणार? डाऊन क्लोज. डाऊन क्लोज म्हणजेच काय? डाऊन क्लोज. डाऊन क्लोज अँड ट्रेड इन अ रेंज बिटवीन काय? अँड ट्रेड इन अ रेंज काय? ट्रेड इन रेंज. ट्रेड इन अ रेंज बिटवीन हा. आता पहिलं आता काय? क्लोज टू ओपन. क्लोज टू ओपन. आता कुठं फॉर्म होतोय? हा पॉइंट रेझिस्टन्स. ओपन नियर दी रेझिस्टन्स. हे तुम्हाला समजलंय? हायेस्ट कॅन्डल म्हणजे कोणती कॅन्डल? रेझिस्टन्स वरची कॅन्डल. बरोबर. आता क्लोज अँड ट्रेड म्हणजे काय? आता मला कॅन्डल कुठं क्लोज पाहिजेत? इथं. ही रेंज आणि ही रेंज. हे बघा किती सोपी डेफिनेशन आहे बघा याच्यावाली. हा समज तुम्हाला समजलंय का? हे हा इथं रेझिस्टन्स फॉर्म झालाय. हा रेझिस्टन्स वरती असो किंवा रेझिस्टन्सच्या नियर असो, या कॅन्डलशी आपल्याला काय घेणं देणं नाहीये. फक्त या कॅन्डलची क्लोजिंग या कॅन्डलच्या वरती अशी नाही पाहिजे. आता हा ऑर्डर ब्लॉक कुठे फॉर्म होतोय बरं? ज्या वेळेस मार्केटचा स्ट्रक्चर शिफ्ट होईल त्यावेळेस आपल्याला बेरिश ऑर्डर ब्लॉकचं फॉर्मेशन आपल्याला पाहायला भेटते.
हे बघा, आता इथं काय होतं, हा एक परफेक्टली मार्केटनं काय केलंय, इथे या रेझिस्टन्सचं क्रिएशन केलंय. हा एक रेझिस्टन्स, ही लेवल, बरोबर. या रेझिस्टन्सचं क्रिएशन केलंय आणि मार्केटनं काय केलंय, आता ह्या जो पॉइंट आहे, या पॉइंटनं काय केलंय, इथली जी लिक्विडिटीज होती ती काय केली, ग्रॅब केली आणि हा पॉइंट काय झाला, इकडं रिट्रेसमेंटला आलाय. या रिट्रेसमेंटचा वेट यासाठी करायचा आहे की आपल्याला हे कन्फर्मेशन भेटतंय आणि स्टॉप लॉस पण खूप छोटा होतोय आणि टार्गेट मोठं भेटतंय. तो दोस्तों चलिए बिना देर किए हुए शुरू करते हैं। दोस्तों सबसे पहले तो आपको आना है पैसाबाजार.com ऑफिशियल वेबसाइट पे। इसका लिंक आपको नीचे डिस्क्रिप्शन पे मिल जाएगा। जैसे आप ये लिंक पे आओगे आपको यहाँ पे दिखाई देगा, बरोबर. आपको यहाँ पे या हा जो एरो इथे आपण हा जो मॅन्युअली आपण हा जो चार्ट ड्रॉ केलाय, आपण स्टडी करतो या चार्टला, या हा जो चार्ट आपण ड्रॉ केला या चार्टला. आता मी जे आपण कॅन्डल्स मध्ये पाहिलंय ते आपण इथं पाहिलंय, बरोबर. आता हा कुठे फॉर्म झालाय बरं, हा फॉर्म झालाय रेझिस्टन्स वर. ठीक आहे, म्हणजे एक वन वे रॅली होती, त्या रॅलीला मार्केटनं काय केलंय, रिव्हर्स केलंय. आता हेच यामध्ये तुम्हाला विचारायचं काय, जैसे आप यहाँ पे क्लिक करोगे सर हे कोणत्या टाइम फ्रेमला बघायचं? पेज खुलेगा और यहाँ पे आपको सारा क्रेडिट आपका सर जी टाइम फ्रेम आपण यूज करतोय मोस्टली तो दोस्तों ये जो तुम्ही होता तिथे है बघू आपका शकता. स्टेट के सर एकच स्विंग दिला आता- छोटासा, तर लगेच त्या ऑर्डर ब्लॉक मधून खाली येणार का मार्केट? पे आपका शो करता है तो आपका जो भी बैंक है या हा एकच स्विंग दिलाय का छोटासा, तर छोटासा स्विंगला व्हॅल्यूड पकडायचं नाहीये, कारण की जेवढा टाइम फ्रेम मोठा असेल तेवढाच. आता आपण काल पाहिले, आता आपल्याला काल आपल्याला काल बुलिश ऑर्डर ब्लॉक सापडणं गेला. आपण कुठे शिफ्ट झालो, एका मिनिटावरती, कारण की ओव्हरऑल मार्केटचा ट्रेंड काय होता, डाऊन ट्रेंड होता. मग आपल्याला बुलिश ऑर्डर ब्लॉक सापडेल कसा आपल्याला, आहे का नाही. मग एका मिनिटावर तुम्ही जर पाहिलं, आपला स्टॉप लॉस बनलाय 15 पिप्सचा, टार्गेट भेटलाय 40 पिप्सचं, म्हणजे काय 1:3चं नियर अबाउट. म्हणजे जेवढ्या छोट्या टाइम फ्रेमवर आपण जाऊ तेवढ्या छोट्या टाइम फ्रेमवर आपला स्टॉप लॉस आपला कमी होणार, टार्गेट आपलं कमी होणार. स्टॉप लॉस कमी तर टार्गेट कमी, स्टॉप लॉस जास्त तर मग टार्गेट जास्त. पण स्मॉल टाइम फ्रेम वरती ऑर्डर ब्लॉक तुम्हाला खूप छोटा सापडणार आणि तुम्हाला खूप जास्त सापडतील, बरोबर का. आता यामध्ये टाइम फ्रेम कोणता यूज करायचा, 15 मिनिट. समजले. समजायला का बरं तुम्हाला हे. आपण इथं पकडू शकतो की बस सेलिंग कॅन्डल्स या कॅन्डलला, ठीक आहे. जर हिला जर नाही पकडलं तर आपण हिला म्हणू शकतो की बस सेलिंग कॅन्डल. मग या कॅन्डल पासून आपल्याला या कॅन्डल पर्यंत पकडायचंय 30%च्या, ठीक आहे. हे बघा, तुला काय चिल काढलं, तुला काय थोबड करायला आलंय कोण नाही अजून आहे ना. परफेक्टली. तुम्ही म्हणसाल की मग या कॅन्डलला का नाही पकडला आपण, या कॅन्डलला, कारण की ही कॅन्डल जरी पण या कॅन्डल मध्ये सेलिंगचं प्रेशर होतं, आहे ना, सेलिंगचं प्रेशर होतं तरी पण मग इथे पण वरतून सेलरचं प्रेशर आलंय. मार्केटला फक्त या लेवल्स पर्यंतच आलंय, बरोबर. मार्केट फक्त आणि इथून अगेन वरती गेलंय. मग त्यासाठीच आपण या कॅन्डलला पकडलं नाहीये, बरोबर. त्यासाठीच आपण FVG नाही बघायचं का? FVG नाही बघायचं का? एफव्हीजी, तर इथं एफव्हीजीचं ब्रेकआउट झालंय, एफव्हीजीचं ब्रेकआउट झालंय, म्हणजे इथं एफव्हीजी फेल झालाय. पहिला हा एफव्हीजी झाला फर्स्ट, हा सेकंड झाला इथला.
बरोबर. हा झाला बाईंगचा, हा झाला सेलिंगचा. बरोबर. आता इथे कुठं फॉर्म झाला सर एफईजी? ऍक्च्युअल मध्ये दर गरी बाकी इथे तुम्ही एफईजी कुठे पकडला असता? तुम्ही इथे एफईजी तुम्ही इथे कुठे पकडला असता? ब्लॅक वाली पकडली असती. बरोबर. ही ब्लॅक वाली ठीक आहे, हिला रिमूव्ह करूयात. मग ही पकडली असती ब्लॅक वाली आणि इथे घेतला असता. मग तुमची एंट्री काय होती? तुमची एंट्री कुठे असते सर? त्या ब्लॅक कॅन्डलचा आहे. कोणत्या ब्लॅक कॅन्डलचा आहे? फर्स्ट वाली ग्रीनच्या शेजारची ब्लॅक कॅन्डल आहे. या कॅन्डलचा आहे. त्या नाही हो, वरच्या या मेन या कॅन्डल. या कॅन्डलचा आहे. हा, त्याच्यावरच्या कॅन्डल. या कॅन्डल, हा, या कॅन्डलचा आहे. हा. इथे आलंय का प्राइस? मग तुमची एंट्री घ्यायला इथे आलंय का प्राइस? नाही. हे आलं ना. म्हणजे एफईजी फेल झालाय. तुम्हाला नंतर समजेल की आपल्याला एफईजी मध्ये कशी एंट्री प्लॅन करायची. फक्त तुम्ही इथे समजून घ्या. इथे आपण आपला पॉइंट काय होता, कॅन्डलचं जे आपल्याला मे बी बुलिश और मे बी बेरिश, आपल्याला काही घेणं देणं नाहीये. फक्त आपल्याला एका रेड कॅन्डलचं आपल्याला कन्फर्मेशन पाहिजे, म्हणजे एक स्ट्रॉंगली सेलिंग कॅन्डल. बरोबर. ती झाली कॅन्डल इथं. या कॅन्डलचा 50% वेट बघा. काय आले रिट्रेसमेंटला इथं 50%च्या? एक्झॅक्टली टॅप झाली कॅन्डल. कॅन्डल परफेक्टली टॅप झालीये का इथून तर इथपर्यंत? झाली सर. झाली. दिस इज अ क्लिअर कट. क्लिअर म्हणजे हो सर. क्लिअर कट आपण ज्याला म्हणू शकतो की आपली एंट्री मग इथे आपण प्लॅन करू शकतो. सर मग स्टॉप लॉस किती? स्टॉप लॉस या कॅन्डलचा आहे. ओके. या कॅन्डलच्या थोडासा वरती इथे बघा, हे कर्सर थोडासा वरती, म्हणजे काय होईल, समजा तुमचं अकाउंट स्टँडर्ड असेल तर आपला स्प्रेड जाता कामा नाही. समजा जर स्प्रेड चार्जेस जर गेले तर मग आपली पोझिशन्स पण, समजा स्प्रेड न कधी कधी काय होत आहे, आपली पोझिशन्स क्रॉस होते. बरोबर. हे बघा, स्विंग लो कुठे पहिला? हा स्विंग लो. एवढंच ठेवा, जास्त नाही ठेवायचं. स्विंग लो पर्यंतच 1:6. ठीक आहे. नेक्स्ट बघा इकडे. आता इथे जरी पकडलं तुम्ही इथं, ठीक आहे, इथे बघा, इथे पकडा. आता या ठिकाणी फर्स्ट कॅन्डल आपल्याला ग्रीन कॅन्डलचं फॉर्मेशन झालंय वरती, पण इथे पण सेलिंग प्रेशर आपल्याला सापडले. बरोबर. आता हा लो म्हणजेच की हा सपोर्ट कोणत्या, रेजिस्टन्स कोणत्या रेड कॅन्डलनं क्रॉस केलाय, जे की फर्स्ट कॅन्डल बर का, फर्स्ट रेड कॅन्डल जी की ही डोजी सारखी दिसते सर ती. ही कॅन्डल. बरोबर. या कॅन्डलनं ओके. आता प्राइस या लेवल्स पर्यंत येवस्तोर, म्हणजे हा आजचा इंट्राडेचा लो होता, हो खालचा. बरोबर.
जर याचं पाहिलं 50% या कॅन्डलचं, तर कुठे येते 16 म्हणजेच किती यामध्ये जर पाहिलं हे थोडस खाली यावं लागेल. ओके, हे येते म्हणजेच की या कॅन्डलचा थोडासा हाई क्लोजिंग येते, ठीक, इथे आपण एक रेजिस्टन्स मार्क करूयात. हा बरोबर. आता आता पहिलं आपलं टार्गेट होतं बघा हे, तर या टार्गेट पर्यंत येवस्तोवर प्राइस इथं आले का रिव्हर्स? प्राइस रिव्हर्स आली आहे का इथं 50% ला? या नाही, आपली एंट्री प्लॅन होती का? इथे इकडे टार्गेट पण भेटलंय. ओके, इकडे टार्गेट पण भेटलंय. मग तुम्ही इथे आल्यावर तुम्ही एंट्री प्लॅन कसाल? इथे आल्यावर आहे ना, इथे आल्यावर पण होते. मग स्टॉप लॉस काय ठेवायचा? क्लिअर कट, त्यापेक्षा सोपं याच कॅन्डलला कन्फर्मेशन पकडा, आहे का नाही? इथे रिव्हर्स पण झालंय, 50% रिट्रेसमेंट पण भेटला आपल्याला, ठीक आहे. आता अगेन बघा, आता आपण टाइम फ्रेम म्हणजे आपण सध्या 5 मिनिटावर तुम्हाला खूप सारे ऑर्डर ब्लॉक सापडतील. पण एक काय केलं माहितीये का, लोअर लोचं फॉर्मेशन केलंय, त्यामुळे मार्केट वन वे मध्ये डाऊनच गेले. इथे बघा, ठीक आहे. आता इथे आपण कोणती कॅन्डल पकडणार बरं? ही कॅन्डल पकडणार का ही कॅन्डल पकडणार? वरची कोणती कॅन्डल पकडणार आपण? हॅलो, वरची नाही सर, वरची ना क्लोजिंग कुठे दिली बघा, वरची ना कुठे क्लोज केलंय बघा. हॅलो, रेड कॅन्डल सर, त्याच्या बाजूची 2 नंबरची कॅन्डल त्याच्या हा हॅलो 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 सर, ज्या वेळेस रेजिस्टन्सला एक स्ट्रॉंग रिजेक्शन कॅन्डल येईल, जी उलटी हॅमर बनल नाही का, तर तिच्या साईडच्या कॅन्डलची ओपनिंगच आपण एंट्री केली आणि कॅन्डल हायच्या थोडा बफर करून वरती स्टॉप लॉस लावला तर बेटर एंट्री राहील माझ्या हिशोबाने ती. नाही, त्यामध्ये तुम्ही बॅकटेस्ट केलंय का हे? हो, ज्यावेळेस कॅन्डल असं रेड कॅन्डल फॉर्म होते ना, हे बघा इकडे कसं झालंय, इकडे माग इथं 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 या 9 AM च्या वरती ग्रीन कॅन्डल खाली आली ना, तर ही सेकंड कॅन्डल आहे, सेकंड कॅन्डल पुढची ग्रीन, तिथं आपण एंट्री प्लॅन करणार. हा कॅन्डल हायचा स्टॉप लॉस आणि खाली टार्गेट कडे जा. नाही नाही नाही, हे मग किती कसं भेटायला बघा ना तुम्ही ते. म्हणजे तुम्हाला लॉंग टार्गेटच घ्यायचे ना, छोट्या छोट्या मध्ये नाही खेळत बसायचं, आहे का नाही? टार्गेट तुम्ही कुठपर्यंत ठेवलं असतं, आहे का नाही? टार्गेट भेटतं इथं, पण आपण ते ठेवलं कुठपर्यंत असतं, लगेच प्राइस रिव्हर्स झाली असती, आहे ना. इथे बघा, आता इथे काय झालंय, कॉस्ट टू कॉस्ट टॅप झाली कॅन्डल. काय झालंय, कॉस्ट टू कॉस्ट कॅन्डल काय झालीये, टॅप झालीये. आणि तुम्ही जर पाहिलं असेल बरोबर, तर फर्स्ट आपल्याला काय झालंय, इथे पण एका कॅन्डलची आपल्याला इथे क्लोजिंग भेटली, या पण बरोबर, या कॅन्डलची पण अगेन प्राइस न काय केलंय, सेलर ट्रॅप झाले सर. इथे काय झालंय, सेलर ट्रॅप. म्हणजे सेलर ट्रॅप झालाय म्हणजे बिगिनरला पण ट्रॅप होता कामा नये, बरोबर. मग आपण काय करणार, आपण जी स्ट्रॉंग कॅन्डल आहे, तुम्हाला समजून घ्यायचंय ट्रॅपिंग कुठे होते आणि परफेक्ट कन्फर्मेशन कुठे होते.
सिंपल. जर सेम टॅपिंग येते, बरोबर, सेम टॅपिंग येते, एवढं झूम आपण जर नाही केलं, सेम टॅपिंग येते, सिंपल या कॅन्डलला अवॉइड करायचं. जे नेक्स्ट प्रॉपर कन्फर्मेशन कॅन्डल जे प्रॉपर कन्फर्मेशन कॅन्डल असेल 50% आली का, परफेक्टली 50% ला कॅन्डल आलीये का, परफेक्ट. एफईजी पण आहे. हा एफईजी पण आहे, बरोबर, एफईजी पण आहे. 50% ला कॅन्डल आलीये का सर? मी आपण म्हणजे बरोबर तुमच्यावर राईट आहे, तुम्ही सांगितले ते, पण तुम्ही ना टॉपिक वाईज समजून घ्या. म्हणजे काय, एफईजी तुम्हाला समजलेला आहे, आता इथे पॉइंट आहे, तुम्हाला बुलिश ओबी समजणं खूप गरजेचं आहे ना. आता एफईजी बरोबर, इथे एफईजीचं पण फॉर्मेशन झालंय हे बघा, आणि इथं प्राइस पण टॅप झाली परफेक्टली. मग इथे आपली एंट्री असणार. पण एवढे मोठमोठे तुम्ही स्टॉप लॉस घेऊ शकता का, आणि टार्गेट तुम्ही घेऊ शकता का, ते विचार करायचं बरं का पहिले, आहे ना. $9 स्टॉप लॉस म्हणजे 90 पिप्सचा स्टॉप लॉस होतोय. त्यापेक्षा तुम्ही ज्या वेळेस तुम्हाला स्मॉल टाइम फ्रेम तुम्हाला जर सापडला, तुम्ही स्मॉल मध्ये पण करू शकता, आहे ना. समजलंय का. आता जसं की राहुल सर बोलले, इथं बुलिश ओबीचं पण सॉरी इथं बेरिश ओबीचं पण फॉर्मेशन म्हणजे सॉरी एफईजीच आहे ना, एक डाऊन साइड साठी एफईजी, बरोबर. हा सर मग त्याचा स्टॉप लॉस आहे ना, तो एफईजीचा काही हाय घेतला असतो, म्हणजे जो तुम्ही जो हे गेला ना, झोन त्याच्या वरचा स्टॉप लॉस. एफईजीचा सेटअप सांगायचा बाकी आहे सर, मी तुम्हाला वारंवार सांगतो एफईजीचा सेटअप बाकी आहे. नाही अहो सर, मी ते तसं काही बोलत नाही, फक्त हाय म्हणून बोललो. कोणता हाय घ्यायचा, हा हाय घ्यायचा, कोणता, हा कॅन्डल हाय नाही त्याच्या खाली, त्या कॅन्डलच्या खालचं. हा ओके, चालेल ना. ओके, यामध्ये तुम्हाला समजलंय का. हा सर तुम्ही ते 50% बघा, ते टूल्स कोणते मला एकदा त्यावर जाऊन दाखवा. म्हणजे ते तुम्ही 50% नाही बघत. परफेक्टली तुम्हाला ते 50% भेटणार नाही, तुम्हाला त्यावेळेस तुमचं सायकोलॉजी तुम्हाला मॅच करावी लागेल. ओके, आता इथे बघा, पण तुम्हाला जर चार्टिंग जर जमली, तुम्हाला इथेच समजते की मला इथे काय करायचं म्हणून. इथे काय झालंय, जसं की तुम्ही आता बोलले, ते काय झालंय, अगेन अँड अगेन इथे काय केलंय, सेलरला ट्रॅप केलंय. ट्रॅप कसं केलंय, हा एक मेजर रेजिस्टन्स होता, रेजिस्टन्स वरती केलंय, जसं त्या रेजिस्टन्सला टॅप केलं आणि लगेच डाऊन आलं. मग आता इथे काय जण काय करणार, जशी कॅन्डल इथे क्लोज झाली ही लगेच इथे एंट्री प्लॅन करणार, हा स्टॉप लॉस ठेवणार. काय झालंय, लगेच स्टॉप लॉस हिट, म्हणजे पहिला बिल्ड इथं बाहेर निघाला, बरोबर. आता नेक्स्ट, ओके, अगेन आपण काय करणार, मग इथून काय झालंय, परत एक वन वे इथून रॅली फॉर्म झाली. पण अगेन या ठिकाणी काय झालं, इथं एका सेलिंगचं फॉर्मेशन झाले. मग आता सेलरला काय वाटू शकतंय की बाबा जो बिल्डर आहे, मी इथे काय केलं, इथे पण सेम इथं ट्रॅप झाले, मग इथे पण सेम ट्रॅप झाले, बरोबर. मग आता मी जसं ट्रॅप इथे झालोय, मी इथे पण ट्रॅप होऊ शकतो. मग त्यामुळं आपल्याला प्रॉपर कन्फर्मेशनचं वेट करायचंय, बरोबर. आणि आपल्याला ज्या वेळेस या रेड कॅन्डलचं आपल्याला कन्फर्मेशन भेटेल, आपल्याला त्याच वेळेस आपल्या एंट्रीज प्लॅन करायच्या.
पण ज्या वेळेस तुमचा स्टॉप लॉस 5 टिप्सचा होईल, सॉरी $5 म्हणजेच 50 टिप्सचा, त्याच वेळेस एंट्री प्लॅन करायच्या, अदरवाइज एंट्रीज अवॉइड करायच्या. सर मला काय म्हणायचं आहे, जे हायर कॅन्डल आहे बघा रेड, तिथून काही लोक आपल्याला एंट्री घेतात समजा, ते घेण्यापेक्षा सेकंड जे हे आहे कॅन्डल ते बनवून द्यायची का सेकंड कॅन्डल? सर कोणती कॅन्डल? हा सर तेच सेकंड कॅन्डल पूर्ण बनवून द्यायची का? आता इथे बघा, जर समजा ही जी कॅन्डल आहे ना, ही कॅन्डल, या कॅन्डलनं काय केलं असतं, ही बघा, या कॅन्डलनं काय केलं असतं, इथे तुम्ही जर पाहिलं, इथून इतकं कितीच आहे, 5 टिप्स. हो सर. जर समजा या कॅन्डलनं काय अशा वेळेस मी या कॅन्डलला म्हटलं असतं की ही एक स्ट्रॉंग सेलिंगची कॅन्डल आहे, बरोबर, किंवा असं. पण इथं काय झालंय, एकाच ठिकाणी मार्केटनं सस्टेन झालंय आणि डायरेक्टली एक डाऊनफॉल दिलाय, परत रिव्हर्स गेलंय, बरोबर. मग हे पॉइंट आहे सर सायकोलॉजीचे, तुम्हाला समजून घ्यावं लागेल कुठे ट्रॅपिंग झालंय, कुठं मार्केटनं सस्टेन घेतलंय आणि कुठून आपल्याला आपली एंट्री प्लॅन करायची. तुम्ही इथं तुम्हाला जर सिंपल समजलं असेल तर इथे एफईजी पण आहे, बरोबर. हो सर पूर्ण समजले सर. माझं एक म्हणणं होतं की जे रेड कॅन्डल बनली ते कॅन्डल बनवून दिलं आपण पूर्णपणे, थांबला आपण, त्याच्यानंतर सेकंड कॅन्डल बनली रेडच, तर तेव्हा थांबून थर्ड कॅन्डलला आपण एंट्री घ्यायची का सेकंड कॅन्डल मध्ये घ्यायची? नाही, आपल्याला एंट्री सर याच कॅन्डल मध्ये घ्यायची, पहिल्याच कॅन्डल मध्ये. पण कधी? हा सर. बघा, पण कधी? पूर्णपणे संपल्यानंतर. पूर्णपणे संपल्यानंतर. आणि जी नेक्स्ट कॅन्डल आहे त्या कॅन्डलचं आपल्याला 30% हो किंवा 50% आपल्याला रिट्रेसमेंट पाहिजे. रिट्रेसमेंट म्हणल्यापेक्षा आपण त्याला म्हणू शकतो कन्फर्मेशन, बरोबर. इथं बरोबर आहे. कारण की माझं म्हणणं असं आहे, ट्रॅप होण्यापेक्षा तुम्ही तुमचं काहीतरी कन्फर्मेशन तुम्ही फाइंड करा, तुमचं स्वतःच कन्फर्मेशन एक. कारण की समजा तुम्हाला संभाजीनगर वरून तुम्हाला पुण्याला जायचंय, ओके. संभाजीनगर टू पुणे, हे काय झालं आपलं डेस्टिनी आहे का नाही. इथून आपण निघलोय आणि आपण इथे चाललोय, म्हणजे आपल्याकडं आपला जो व्ह्यू आहे क्लिअर कट तो फिक्स आहे. तसाच तुम्ही तुमचा जोपर्यंत व्ह्यू तुम्ही फिक्स ठेवणार नाही तोपर्यंत तुम्हाला वेटच करावा लागेल. मग लोक उगाच म्हणत नाहीत माझा सेटअप बनला नाही, माझा अमुक झाला नाही, माझा तमुक झाला नाही. समजले का तुम्हाला हे? हो सर, करेक्ट आहे सर, करेक्ट आहे. तुम्ही असं कधी पाहिलंय का की मार्केटमध्ये कोणी पण रॅन्डम एंट्री प्लॅन करतोय, जर समजा सेलिंग चाललंय तर मग सेलिंग एंट्री प्लॅन करतोय. आता तुम्हाला यामध्ये सगळ्यामध्ये तुम्हाला मिक्स करायचंय, ट्रेंड लाईन काय म्हणते, एफईजी काय म्हणतोय. आता ठीक आहे, तुम्ही जर पाहिलं असेल तुम्हाला इथं तुम्हाला इथं बेरिश ऑर्डर ब्लॉक पण सापडलाय. बेरिश ऑर्डर ब्लॉक सापडल्यानंतर तुम्हाला इथे एक जो बेरिश एफईजी पण सापडलाय स्ट्रॉंग रेजिस्टन्स वरती. हा रेजिस्टन्स तुम्ही जर पकडला असेल तर
बरोबर. म्हणजे तुम्हाला क्लिअर कट, जे तुम्हाला मी नेहमी सांगतो वारंवार, काय ट्रेंड लाईन, ऑर्डर ब्लॉक, एफईजी, लिक्विडिटी. आता तुम्हाला जर समजा तुम्हाला जर आपला एफईजी सेटअप माहिती असता, तर तुम्हाला हा जो ऑर्डर ब्लॉक आहे तो तुम्हाला इथे नाही जरी सापडला, तुम्ही जर कन्फर्म झाले असते याच्यामध्ये, या बुलिश ऑर्डर ब्लॉक सॉरी या बेरिश ऑर्डर ब्लॉक मध्ये, तरी पण तुम्ही इथे एंट्री प्लॅन केली असती. कारण की काय रिझन माहितीये का? रिझन काय होतं याच्यावाला? कारण की सर आपण तेवढंच शिकलोय. नाही 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 तुम्हाला जर हे माहिती नसतं, माहिती असतं पण तुम्ही इथं कन्फ्युज झाले असते, तुम्ही ट्रॅप झाले असते. इथं ऑर्डर ब्लॉक तर बनतोय, समजा एक अकॉर्डिंग टू माझ्यानुसार आहे ना, एक लिक्विडिटी पण मला सापडली आहे, यानुसार तुमची इथे एंट्री प्लॅन झाली असती. आपण जर एफईजी सेटअप आपण जर शिकला असता तर, बरोबर. कारण की तुम्ही जर जिथे तुम्ही कन्फ्युज होताय, तुम्हाला पाहायचंय ट्रेंड लाईन काय बोलते, लिक्विडिटी काय बोलते, ऑर्डर ब्लॉक काय बोलतोय, एफईजी काय बोलतोय, लिक्विडिटी काय बोलते, बरोबर. हा, कारण की मार्केटमध्ये तुम्हाला समजून घ्यावं लागेल काही गोष्टींना. आता काही जण काय करते माहितीये का, फक्त ट्रेंड लाईनच फॉलो करतात. काही जण काय करतात, नुसते ऑर्डर ब्लॉकच फॉलो करतात. काही जण काय करतात, मग तो फेक बनव, काय बनव. आता काही गोष्टींना लिमिटेशन शिवाय पर्याय नसतो. लिमिटेशन म्हणजे काय बरं, की रूल्स अँड रेग्युलेशन, त्याला आपण म्हणतो सेटअप. समजते का? तुम्हाला त्यामध्येच तुम्हाला पाहायचंय. तर इथे असं काल आपण काय पाहिलंय, तुम्ही जर नोट केले असतील कालच्या कॅन्डल्स आणि कालचा सेटअप, सिंपल त्याला उलट करायचंय, त्याला काय, त्याला उलट करायचंय, असं सिंपल. तुम्हाला जर कालचा समजला असेल, त्याला उलट. तुम्हाला हे नाही जरी समजलं तरी चालतंय, पण तुम्हाला काल जो समजलाय बुलिश ऑर्डर ब्लॉक, त्याला तुम्हाला उलट करायचंय. आता इथे काय झालंय, कधी कधी इथे काय झालंय, कॅन्डल्स समजा रिट्रेस्ट होतील, परफेक्टली स्ट्रक्चर फॉर्म होणार नाही, पण तुम्हाला पॉइंट समजून घ्यायचा आहे. समजलंय का? सर जोपर्यंत रिट्रेस होत नाही तोपर्यंत एंट्री नाही घ्यायची ना. जोपर्यंत तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो मेंटेन होत नाही तोपर्यंत एंट्री घ्यायची नाही. बरोबर सर. समजतंय का? हो सर. हो. राहुल सर, काय सर? समजतंय का म्हटलं? समजतंय ना सर. ओके. राजू मित्र, समजते का तुला? हो सर समजतं. ओके. अजून बाकीच्यांना? सर जी कॅन्डल आपली रेजिस्टन्स ब्रेक करेल त्या कॅन्डलचा हाफ घ्यायचा. हो त्याच कॅन्डलचा. हॅलो हा, हॅलो सर, मी एंट्री प्लॅन केले ना, तर माझी एंट्री मोस्टली ना प्रॉफिट मध्येच जाते, नाही का, लगेच प्रॉफिट मध्ये जायला सुरू होते. पण
पण मला आहे ना चांगली गोष्ट आहे ना. मला भीती वाटते कधी कधी नाही का असं एंट्री केव्हा का नाही पण ज्या वेळेस मी बिंदास एंट्री डेमो प्लॅन केली ना ऑल एंट्री मॅप परफॉर्मन्स क्लोज झालं. नाही हे बघा ट्रेडिंग मध्ये किंवा ट्रेडिंग बिझनेस प्रॉपर एक्झिक्युशनचा आणि इथे तुमची भीती वाढली सायकोलॉजी खराब झाली. सिंपल एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचं काय पण असेल सेटअप लक्षात ठेवा. सेटअप बनला एंट्री घ्यायची. आज मार्केट साइडवेज होता मी एंट्री प्लॅन केली कारण की का मला वाटलं की बाबा सेटअपचं फॉर्मेशन होत आहे म्हणून मी सिंपल एंट्री प्लॅन केली. मला घेणं देणं नाहीये स्टॉप लॉस जातो टार्गेट भेटते मला घेणं देणं नाहीये स्टॉप लॉस जातो टार्गेट भेटते.